सुरगाणा तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते। तालुक्यातील भवाळा, राक्षस भुवन, आवळापाडा, आमदा, करंजूल, उंबरठाण, वांगण, सुळे, ठाणगाव, कोळीपाडा, आंबोळे, सरमाळ या भागात जोरदार पाऊस झाला। दुपारी 3 पासून जवळपास पाऊण तास गारा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे आदिवासी शेतकरी राजाची चांगलीच दमछाक उडाली। यामुळे आंब्यांचे 30 ते 40% नुकसान झाले। यासह भवाळा परिसरातील 4 ते 5 घरांचे पत्रे कौले उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। भवाळा येथील नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या 2 वर्गखोल्यांचे पत्रे उडाले आहेत। तालुक्यात मंगळवारी दुपारी झालेल्या गारा वादळी वाऱ्यासह पाऊण तास पावसामुळे विठ्ठल गवळी, नामदेव गायकवाड, दौलत गावित यांच्या घराचे पत्रे व कौल उडाली। एकूण 4 ते 5 घराचे पत्रे व कौल उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासते, त्यामुळे इतर पिके घेणे मुश्किल ठरते। याचे गांभीर्य ओळखून अनेक शेतकऱ्यांनी केशरी आंब्याची लागवड केली आहे। यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते। मात्र अवकाळी पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील आंब्याचे जवळपास 30 ते 40% नुकसान झाल्याने आंबा उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहे। तालुक्यातील भवाळा, राक्षस भुवन, आवळपाडा, आमदा, करंजूल, अंबरठाण, वांगण, सुळे, ठाणगाव, कोळीपाडा, आंबोळे, सरमाळ या भागात पडला। राज्य शासनाने तालुक्यातील शेकडो आंबा उत्पादकांचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे त्वरित पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नामदेव गावित, नामदेव गायकवाड, धवळू गावित, काळू गावित, लक्ष्मण बारे या आंबा उत्पादकांनी केली आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।